नमस्कार मंडळी, जय शिवराय. आज आम्ही आलेलो आहोत मस्त गावी. हा बघा मस्त नेचर गावचं. अचानक गावी यायचं निघालं. वन डेची ट्रीप आहे, पण असंच वाटलं चला जाऊन येऊया. गावची ॲटमॉस्फिअर पावसाळ्यामध्ये तर खूप हिरवं हिरवं गार असतं आमच्या इथे बघा, खूप भारी आहे. तर बोलले चला वन डेची ट्रीप आहे तर जाऊन येऊया, त्याच्यासाठी आलेलो आहोत. आता मी चालली आहे मामाच्या इथे, म्हणजे आहोंच्या मामांच्या इथे काहीतरी कार्यक्रम आहे त्यांच्या इथे. सो त्यांच्यासोबतच आम्ही आलो आहोत मस्त निसर्गाची मजा घ्यायला. मला तर सिरियसली खूप आवडतं, कारण की मी सुरतला राहिलेली आहे, सुरतची आहे मी. हे जे हिरवं हिरवं सगळं बघते, आम्ही वर्षातनं एकदाच यायचो दिवाळीच्या टायमाला, तेव्हा तर एवढं काय असायचं नाही. आमचं गाव असं म्हणजे डोंगराच्या खाली आहे, तलाटीला आहे, आणि हे सगळं डोंगरावरती आहे. तर ॲटमॉस्फिअर हा एक नंबर. गणपतीमध्ये यायला भेटेल नाही भेटेल, सो आत्ताच आलो आहोत तर घेऊया बोललो मजा. नक्की ब्लॉग पूर्ण बघा. आजच्या दिवसामध्ये काय काय करणार आहोत शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा. आता आज गाडावर नाही काय? हां, मला वाटलं गाडावर गेलो. हां हां, अच्छा. हे आहे आमच्या गावाचं म्हसोबाचं मंदिर. इथे आमची विहीर, मस्त निसर्ग आहे. शेती कसलं भारी वाटतं ना. इथे आहेत पेरू, पण ते पिकलेले नाही आहेत, छोटे छोटे कच्चे कच्चे आहेत. लहान असताना मजा यायची या पेरूवरती चढायला. मी तर नाही कधी चढले, मला तर नाही येत, पण कझिन वगैरे चढायचे, मजा यायची. आपण आयतं बसून शाने हात पांघरून बसायचं, खायला भेटायचं. गाडीची साफसफाई चालली, जी मुंबईवरून आलो आहे, साफसफाई चालू आहे. साफसफाई ते पोर झोपले तिथे थांबलेत. ह्या वेळेस शेती का नाही तर अजून टाईम आहे. बाबा बरे आहो ना? मजेत. खालती ना, तारकाच्या खालती ना, खालते ते दोन आहेत ते दोन. एक आहे तो, तीन चार, चारने तिकडे तिकडे दोन. आले आता मामींच्या घरी. त्यांच्या इथे आय थिंक कसलं तरी काय ते निवद वगैरे काय बोलतात ते आहे, सो त्याच्यासाठी आली आहे. मला तर वाटलं काहीतरी हेल्प वगैरे करायची असेल, पण ते मामा वगैरे करत आहेत. मी आपली बसले मस्त. त्यांचं घर मी तुम्हाला दाखवते. मशीन पण आहे. हे ते सगळं नॅचरल भाजीपाला. आमच्या गावातून मस्त महाराजांचा गड किल्ला दिसतोय बघा. आताच 6 जूनला राज्याभिषेक गेलं, त्यानिमित्ताने लाईटिंग लावलेलीच आहे, पण नाईटला जर शूट करता आलंच, लेट झालं तर मी नक्की दाखवेल तुम्हाला. आहे दुपारचा व्ह्यू.
हा जो भाग आहे तो आहे पायऱ्यांचा, जे पायऱ्या चढून जातात ना तो हा भाग आहे. रात्रीचं एवढं छान दिसतं, आम्ही आलो त्या टायमाला खूप छान होतं, लाइटिंग वगैरे एवढं भारी वाटत होतं. वा वा वा. हे पायऱ्या आहेत. हा जो पूर्ण समोरचा जो डोंगर आहे तो आपल्या महाराजांचा गड किल्ला आहे. हे वरती बघा, हा जो खालचा भाग आहे तो पायऱ्या आहेत. तिकडे विहीर, मामी गेले पाणी भरायला. दीदी जवळ. दीदी कुठे आहे? मातीत खेळते. तू पण मातीत खेळत होती. मग तू का आलीस? बस चेअर वरती. बाय बाय. कुठे जाते? वेर आर यू गोईंग? बाबू कुठे जाते? समोर कशाला? हे बघ, हे आहेत माझे चुलत दीर, जे हे परसवत भाजी तोडायला जात होते, पण तेवढ्यामध्ये ते कोंबडे त्यांना बघून शेने एवढं जोराजोराने ओरडायला लागले की त्यांनी राऊंड मारून रिटर्न आपले गप आले. कारण की ऑलरेडी भाजी थोडीशी तोडली होती, पण त्यांना काय दिसत होतं माहीत नाही मामीला, तर त्यांना सांगितलं होतं तोडायला. झाली आहे संध्याकाळ मस्त. आज पाऊस नाही, आता नॉर्मली पावसासारखं वाटतंय बघा वरती. चाललो आहोत आता रिटर्न मुंबईला, बघू किती वाजता, कारण की आता संध्याकाळचे वाजले 6. जेवण वगैरे करून नंतर निघूयात. मस्त देशी कोंबडा, कोंबडीचा रस्सा, भात हाणून रिटर्न जायचं आहे मुंबईला. आय थिंक तिकडे पाऊस पडतोय वाटतं. हे बघा आपले रायगड आहे ना, लाईट. संध्याकाळ झाली, रात्री तर अजून रात्र झाली ना, अजून भारी व्ह्यू जाईल. हे जे आहेत ना त्या पायऱ्या आहेत आणि वरती गड आहे. हे पावसाचे वातावरण झालेलं आहे. उसके पहले हमको निकलना पडेगा.